नमस्कार, मी दीपाली चौधरी. तुझ्यात जीव रंगला भाग 7. राया विचार करत होता. खरंच अकिरा निघून जाईन. घरामध्ये सगळ्यांना सोबत मस्त जमायला लागलं होतं. सगळ्यांना त्या आवडल्या होत्या. तो तसाच शेतातून सगळ्यांना घेऊन आला. आताच त्याचं कशात मन लागत नाही होतं. घरी जाऊन फ्रेश होऊन चहा घेतला. त्याने अजितला हाक मारली. मंदिरात चल असं सांगितलं. अजित पण काही बोलला नाही. त्याच्यासोबत जायला निघाला. रायाचं काय बिनसलं आहे मनात विचार करत होता. राया काय झालं आहे अजित म्हणतो. काय होईल राया म्हणतो. वाटत तसं नाही. मला सांगणार नाही आहे का अजित म्हणतो. चल मंदिरात जाऊ. काहीतरी ऐकून येऊ मग सांगतो राया म्हणतो. ते नंतर अजितने रायाला काहीच विचारलं नाही. अजित त्याच्यासोबत मंदिरात जातात. तिथं भक्तिगीत लागलं होतं. राया आणि अजित तिथं बसतात. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही कळला, वेदांनाही कळला अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. खूप मस्त वाटत आहे. कानडा राजा पंढरीचा मनात बसला. अजित म्हणतो. घ्या उद्या स्वरा निघून जाईल. परत कधी येईल माहिती नाही. मला खूप आठवण येईल राया म्हणतो. फोन आहे की, फोन करायचा, मस्त बोलायचं. आठवण येईलच त्या जपायच्या. आता खूप आठवणी बनल्या असतील ना अजित म्हणतो. मन लागत नाही आहे. जीव अडकला वाटतं आहे. एक बोलू कोणाला सांगू नको राया म्हणतो. अकिरामध्ये जीव अडकला आहे. आवडायला लागली आहे. आम्ही जाऊ असं म्हटल्यावर तुझा चेहरा उतरला होता. मी बघितलं होतं अजित म्हणतो. राया तर अजितकडे बघत होता. अकिराचं काम झालं होतं. प्रोजेक्ट पूर्ण झाला होता. बॅग भरत होती. स्वराची केव्हाच बॅग भरून झाली होती. मिनल दिसत नाही होती. अकिराचं मन लागत नाही होतं. तिला पण रायापासून दूर जायचं नाही होतं. घरी जाऊन पण मन लागणार नाही. सारखं आठवण येईल. माई पण किती छान आहे. आईसारखी माया लावतात. किती चांगल्या गोष्टी सांगतात. माईकडे जाते. थोडं मन लागेल. स्वरा पण तिकडे गेली आहे. राया पण काही दिसत नाही आहे. माईकडे निघून गेली. टिया विवेकचा विचार करत होती. मी त्याच्याकडे बघत नाही. तो पण माझ्याकडे बघत नाही. मी कशी राहते मलाच माहिती. काकांना बघून येऊ का? तिथंच असतील तर त्यांची तब्येत विचारून येते. अजित काम करत होता. तो चांगला काम करायला लागला आहे. टायपिंग करून देतो. काही कामाचे पेपर पण चांगले टायपिंग करून देतो. तो त्याचं काम करत बसला होता. त्याला माहिती पडलं होतं स्वरा आता जाणार आहे. स्वराकडून ऐकलं होतं. त्याने मिनलला सांगितलं होतं तू मला आवडते. मी काहीच बोलली नाही होती. तो विचार करत होता. हॅलो सजित. कोणी आवाज दिला म्हणून सजितने तिकडे पाहिलं. मिनल आली होती सजितला भेटायला. ये ना, काही काम होतं का? सजित म्हणतो. मला काम आहे. मला काम आहे. आपण ते आज करावे लागेल. उद्या मी घरी जाणार आहे. सकाळीच जाऊ आम्ही. तुम्ही करणार का? मिनल म्हणते. बोल काय करायचं आहे? काही मदत हवी आहे का? तुम्हाला शॉपिंग करायची आहे? अजून काही फिरायला जायचं आहे का? घेऊन जाईल सजित म्हणतो. मी सांगेल ते कराल का? मी सांगते तसं करणार. मला आता असं म्हणत सजितला सगळं सांगते. मिनल तिचा प्लॅन सजितला सांगते. खरं बोलत आहे ना? माझा तर विश्वास बसत नाही आहे अजित म्हणतो. माझा नंबर घ्या. आता शॉपिंगला जाते मिनल म्हणते. ते नंबर एक्सचेंज करतात. मिनल निघून जाते. विलास बाहेर साड्या बघत उभे होते. टिया आली होती. तुम्हाला बरं वाटत आहे का? काका त्या दिवशी तुम्ही चक्कर येऊन पडले होते. राया दादाचा कॉल आला होता. आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं टिया म्हणते. बेटा मला तुला भेटायचं होतं. रायाला पण काही माहिती नाही होतं. ये ना आत बसू. जयश्री ही ती मुलगी आहे. मला आज विचारायला आली. कसं वाटत आहे? विकास म्हणतात. नाव काय तुझं? खरंच त्या दिवशी देवासारखी तू आली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मला तर काहीच समजत नाही होतं.
रायाने तुला कॉल केला, जयश्री म्हणतात. अहो काकू, असं काय बोलता? मदत कारण आपण काम असतं. मला ते चक्कर येऊन पडले दिसले, त्यांना तसंच कसं राहू देऊ? कधी माझ्यावर पण वेळ येईल, मला पण केव्हा कोणाची मदत लागेल ना. मी जसे वागेल तसे माझ्यासोबत दुसरे वागतील. माझं नाव टिया आहे, टिया सांगते. खूप छान विचार आहे. चहा कॉफी घेणार का, जयश्री म्हणतात. नको, मी घेत नाही, मी नंतर येईल. आता अशीच तब्येतीची विचारायला आली होती. मला माहिती नाही होतं तुमचं दुकान आहे. मला जेव्हा साड्या घ्यायच्या असेल तेव्हा येईल, टिया म्हणते. नक्की ये, खूप गोड मुलगी आहे. ज्याच्या पण घरामध्ये जाशील तिथं स्वर्ग करशील, जयश्री म्हणतात. काळजी घेत जा आपणला समज, विकास म्हणतात. हो, येईल काका. टिया जायला लागते. विवेक यायचा टाईम, तिचा निघायचा टाईम 1 होतो. ती विवेकला धडकते. तुला दिसत नाही का? तुला डोळे नाही आहे का? जेव्हा बघावं तेव्हा धडकते, विवेक रागात बोलत होता. ती काही बोलत नाही, निघून जाते. नेहमीचंच आहे, मिनल म्हणते. तिला ओळखतो का? तिने तुझ्या पप्पाची मदत केली होती. राया गेला नाही, तो परत तिथेच होती. चांगली आहे रे मुलगी, जयश्री म्हणतात. आमच्या कॉलेजला आहे, ज्योतीच्या क्लासमध्ये आहे, विवेक म्हणतो. आता आरती पण चांगली राहायला लागली होती. सजित कामाला लागला तेव्हापासून काम जास्त करत नाही, पण तोंडाचा पट्टा कमी असतो. संजय पण घरी आले होते. त्यांना पण खूप आनंद झाला होता सजितसाठी. त्यांनी सजितसाठी मस्त शर्ट आणला होता, आरतीला दाखवत होते. विकास आणि जयश्री विवेक पण घरी आले होते. रायाने त्यांच्या मनातलं सजितला सगळं सांगितलं होतं. त्याचं मन हलकं झालं होतं. सजितला सांगितलं की चांगलं वाटतं. राया आणि सजित घरी जायला निघाले होते की एक माणूस बाईला मारत होता. लहान मुलं मध्ये येत होते, त्यांना पण मारत होता. राया आणि अजित तिथे गेले. त्या माणसाला थांबायचा प्रयत्न केला. अजितने त्या माणसाचा हात पकडला होता. त्याने अजितला बाजूला फेकलं. रायाला राग आला. रायाने त्या माणसाला पकडलं. रायाने त्याच्या मनातलं अजितला सगळं सांगितलं होतं. त्याचं मन हलकं झालं होतं. अजितला सांगितलं की चांगलं वाटतं. राया आणि अजित घरी जायला निघाले की तेव्हा माणूस बाईकला मारतो. राया आणि अजित तिथे गेले. त्या माणसाला थांबायचा प्रयत्न केला. अजितने त्या माणसाचा हात पकडला होता. रायाने त्या माणसाला पकडलं. त्याच्या कानाखाली लावून दिली. अजितला फेकलं. त्याला आवडलं नाही होतं. ताई, का मार खाता? लहान मुलं आहे, त्यांना पण मारत आहे. दारू पिऊन कोणी मर्दांगी दाखवत आहे. ताई, तुम्ही त्या पाटलाच्या शेतात जाता ना, तुम्ही कमवता. तू रे बायको कमवते तिलाच मारतो. तुला पोलिसांकडे देऊ का? राया म्हणतो. दादा नको, मी पाया पडते. बस बी असला तरी नवरा हाय. माणसाचं असणं बाईसाठी चांगलं. आम्हाला कोणी नाही, पोलीस लय मारता. काही काम असेल तर द्या, ती बाई म्हणते. बघ, शिक त्याच्याकडून. एवढं मारलं तरी तुझी बाजू घेत आहे, तुझ्यासाठी काम मागत आहे, राया म्हणतो. चूक झाली माझा दादा, आता नाही होणार. दारूला हात पण नाही लावणार. मला खरंच काम द्या, मी कोणतं पण काम करेल, तो माणूस म्हणतो. उद्या डेअरीमध्ये ये, काम देतो. गाडी चालवता येते का? राया म्हणतो. होय दादा, येते की. मला सगळं काम जमतं, पण काही करत नाही होतो, तो माणूस म्हणतो. उद्या ये, काम देतो. नाव काय तुझं? राया म्हणतो. संतोष नाव आहे, तो माणूस म्हणतो. आता मारू नको, उद्यापासून कामाला ये, राया म्हणतो. अजित तर रायाकडे बघत होता. किती लोकांना मदत करतो, आबासारखाच आहे, सगळ्यांना मदत करतो. अजित विचार करतो. अजित चल, खूप उशीर झाला आहे, माई ओरडेल, राया म्हणतो. ते दोघं घरी निघून येतात. काय रे, हा कोणता वेळ आहे घरी येण्याचा? मी वाट बघत असते, समजत नाही का? सकाळी त्या पोरी जाणार आहे, त्यासाठी लवकर उठावं लागेल, माई म्हणतात. माई, आम्ही येत होतो रस्त्यामध्ये, असं म्हणत अजितने सगळं सांगितलं. रायाने कसं समजावलं त्याला उद्या डेअरीमध्ये काम देणार आहे. अजितने सगळं सांगितलं. एवढं झालं त्याला पोलिसांमध्ये मग समजलं असतं त्याला. पण राया चांगलं केलं, त्याला कामावर ठेवलं. पोरीसाठी त्याला कामावर ठेव, त्याच्याकडे लक्ष ठेव. पोरींना स्टेशनवर सोडायला जा, जेवण करून घ्या, माई म्हणतात. राया अजित जेवण करून घेतात. आपल्या रूममध्ये निघून जातात. राया रूममध्ये आल्यावर अकिरा विचार करत होती.
का तू दूर जात आहे? का मला तुझ्याजवळ ठेवत नाही? का सारखे तुझे विचार येतात? का मला वाईट वाटत आहे? का माझं मन तुझ्यात गुंतलं? का तू आवडली? कसा राहू मी नाही बघता. राया बराच वेळ अकिराचा विचार करत होता. नंतर कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी अकिराला लवकर जाग आली. घरी जाण्याची इच्छा नाही होती. मॉम डॅड रोज विचारत आहे कधी येत आहे. त्यांना पण माझी आठवण येत असणार. माझा जीव इथं अडकला आहे. त्यांचं काय करू? अकिरा विचार करत होती. माई डब्बा बनवत होत्या. स्वरा त्याच्याकडे लुडबुड करत होती. जयश्री पण आल्या होत्या. त्यांना पण डब्बा बनवायचा होता. त्या पण दुकानात जात होत्या. विवेक, ज्योती, सजितचा डब्बा त्या करत होत्या. माई त्यांना मदत करत होत्या. अकिरा पण किचनमध्ये गेली. माई काकू काही मदत करू का? स्वरा मला का बोलवलं नाही? मी पण आले असते ना लवकर. माई आणि जयश्री काकूंना थोडा आराम आजचा दिवस मिळाला असता. अकिरा म्हणते. मला जाग आली. मिनलमुळे आली. खूप लवकर उठली होती. काय करत होती काय माहिती. आता तर केव्हापासून दिसत नाही आहे. स्वरा म्हणते. मला पण दिसले नाही. अकिरा म्हणते. मिनल गेली का उडत? तिला बघा हा, चिमणीसारखी आहे. या फांदीवर तर त्या फांदीवर असते. आता कोणता चिमणा पकडला आहे काय माहिती. आधीच्या चिमण्याने घास नाही टाकला आहे. त्या बदला घेणार वाटतं. अजित म्हणतो. अजा बस, आपल्याला काय. कोणता पण मुलीबद्दल असं नाही बोलायचं. राया म्हणतो. बाकीच्यांना काही समजत नाही होतं. राया समजलं तो बोलला. काय बोलत आहे? आम्हाला समजेल असं बोल. तुझ्या डोक्यावर दगडा आहे. नीट बोलता येत नाही का? स्वरा म्हणते. स्वरा जाऊ दे. तयारी झाली का? बॅग भरली? आता कधी येशील? सुट्टी लागली की ये. नरेंद्रला घेऊन ये. आत्याला सांग एकदा येऊन जा. खूप महिने झाले आली नाही. मी काय म्हणते दादा, तू ये आमच्याकडे थोडे दिवस राहायला. मस्त मुंबई फिरू. अकिराच्या डॅडची मोठी कंपनी आहे. बघू. खूप छान आहे. तिकडे बघण्यासारखं आहे खूप. स्वरा म्हणते. ती काही बोलली नाही. बाहेर गेली असेल का? गावाला आले की तिचे तेवर बदलते. काहीतरी वेगळंच वागायला लागली. तिच्या विचारात असते. अकिरा म्हणते. वेळ लागलाय तिला इथं येऊन. अजित म्हणतो. सगळे हसायला लागतात. सगळं आवरा, निघायचं आहे ना. मनावर दगड ठेवून म्हणतो. एकदा अकिराकडे बघतो. ती बघत नाही होती. राया तिथून निघून जातो. अजितला समजतो. तो पण रायाच्या मागे जातो. राया थांब. अजित हाक मारतो. राया रूमचा दरवाजा लावून घेतो. अजितला दरवाजाजवळ जातो. राया दरवाजा उघड. अजित म्हणतो. अजित थोडा वेळ एकटं राहू दे. सोडायला सोबत जाऊ. तोपर्यंत आवर तू पण. राया म्हणतो. अजित तिथून निघून जातो आवरायला. अकिरा मिनलला कॉल लावत होती. खूप कॉल करून झाले होते. ती कॉल घेत नाही होती. अकिरा तिचं आवरून बसली होती. घर बघत होती. परत येता येईल की नाही कोपरा बघत होती. भाऊक झाली होती. अकिराने बॅग बाहेर आणून ठेवल्या होत्या. अकिराला आवाज देत होती. अकिरा पण बॅग घेऊन आली. स्वरा अजून मिनल आली नाही. कुठं गेली सांगून पण गेली नाही. अकिरा म्हणते. राया आणि अजित येतात. बॅग ठेवता का गाडीत? अजित म्हणतो. मिनल आली नाही. स्वरा म्हणते. तिला कॉल करून बघ. बस निघून जाईन. राया म्हणतो. तो परत अकिराला मिनल दिसते. स्वरा जोरात ओरडते. मिनल काय केलं तू हे? बघू मिनलने काय केलं. थँक्यू. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.